नमस्कार. कुस्तीगीर पटू आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते वासू देशमुख हे बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण ड गटातून भावी नगरसेवक म्हणून उभे आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून वासू देशमुख त्यांचे चिन्ह डंबेलसह वस्तीत फिरत आहेत. तसेच वस्तीमधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत निवडून आल्यानंतर नागरिकांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन नाही तर माझा शब्द असल्याचे ते नागरिकांना ठामपणे सांगत आहेत. इतकेच नाही तर युवकांना व्यसनापासून दूर करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रभागात व्यायामशाळा बांधून देणार असाही शब्द ते नागरिकांना देतात. त्याचप्रमाणे स्थानिक युवकांना MIDC भागात नोकरी लावून देऊ असेही त्यांनी सांगितले आहे. वासू देशमुख हे वार्डात प्रचारासाठी गेले असता तेथील नागरिक देखील मोठ्या आशेने त्यांना आपल्या समस्या सांगत आहेत. तसेच आमच्या समस्या फक्त वासूभाऊच सोडवू शकतात असा आशेचा सूर देखील येथील नागरिक आळवत आहेत. पाहूया नागरिकांच्या वासू देशमुख यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. काकू, तुमचा वार्ड आणि तुम्ही वासूभाऊला कसं ओळखता ते सांगा. आमचा वार्ड म्हणजे बाबानगर गौरी तलाव आणि वासूभाऊला म्हणजे आम्ही पहिलेपासून ओळखतो, कारण आम्ही कॅटरेजच्या कामाला जात होतो, त्याच्यामुळे वासूभाऊला आम्ही ओळखतो. आणि वासूभाऊ या परिसरातून न येता ती बाबूपेठ तो परिसर आहे त्या परिसरातून आधी त्यांनी निवडून आलेले होते. त्यांनी बरेचसे कामं केले, नाल्या, रोड, काही असे उद्यानाचे वगैरे कामं त्यांनी बरेचसे केले. दुसऱ्यांना, गरीब लोकांना काही मदतही केली. आणि आता आमच्या या बाबानगर गौरी तलाव 13 क्रमांकमधून वासूभाऊ उभे आहेत. तर माझी अशी अपेक्षा आहे की परत एकदा त्यांना निवडून द्यावे. मी नथुजी महादेव, या वार्डातला रहिवासी आणि नागरिक. या वार्डातली बरेचसे काही समस्या आहे. यांचं कॅटरचं काम आहे, काय आहे करतात, परंतु आमच्या वार्डाचा विकास व्हायला पाहिजे. आणि या वार्डात क्रमांक 13मधून ड गटामध्ये हे उमेदवार म्हणून आहे. हे नाल्या, साफसफाई, कुठं केबल टाकायचं आहे, लाईन नाही आहे, तो प्रश्न मिटवायला पाहिजे. कुठं गड्डा आहे तिथं तो बुजवायला पाहिजे. 6 महिने नाल्याची साफसफाई होत नाही. यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी काही केलेलं नाही, परंतु आज हा वासू देशमुख या ठिकाणी जेव्हा तो उमेदवार म्हणून आलेले आहेत तर त्यांनी आम्ही आपलं कामकाज बरोबर व्यवस्थित करायला पाहिजे. आणि एवढंच मी सांगत आहे, माझ्यात जास्त बोलणं होतं. रोड येऊन अर्धवटच बांधून सोडलेला आहे. ते रोड पूर्ण व्हावं. नाली पण आलं नाही आमच्या प्लॉटपर्यंत, ते पूर्ण करून द्यावं आमचं एवढं विनंती आहे वासुदेव भाऊला. आजवरी काहीच नाही केलं आहे, तिथं अर्धवट सोडून दिलं आहे, ते पूर्ण बांधून द्यावं वासुदेव भाऊला एवढं विनंती आहे आमचं, बाकी काय. नागरिकांच्या या सर्व समस्या सोडवण्याचा शब्द यावेळी भावी नगरसेवक वासू देशमुख यांनी दिला आहे. वासू देशमुख हे प्रत्येक दारावर आपले घोषणापत्र देत नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासोबतच महिला, वृद्ध, दिव्यांग यांच्यासाठीच्या शासकीय योजना आपण घराघरात पोहोचवू असेही ते सांगत आहेत. तसेच युवा वर्गाची बेरोजगारी दूर करण्यासाठी लढा देऊ असे वासू देशमुख म्हणाले आहेत. आणि मी या परिसरामध्ये नाली, रोड होणारच आहे. ते कुठे जाणार आहे, महानगरपालिकेचं काम आहे, कारण आपण टॅक्स भरतो, नळाचे पैसे भरतो. आपण नळ येत नाही परंतु आपल्याला बिल येते. परंतु तुम्हाला हे सांगतो की उद्या तुमच्या या बाबूपेठ परिसरामध्ये आणि बाबानगरमध्ये मी एक व्यायामशाळा उभी करणार आहे युवा पिढीसाठी.